Praise the Lord. Today is the fourth day of the Passion Week. आज पवित्र सप्ताहातील चौथा दिवस आहे. We started from Palm Sunday जावळ्यांच्या रविवार पासून आपण सुरुवात केली and then we saw how Jesus rode on the donkey to enter Jerusalem. आपण पाहिलं की येशू कशा पद्धतीने यरूशलेमेत प्रवेश करण्यासाठी एका शिंगरावर बसून आला. And then we saw after Jesus was in Jerusalem, he returned back the same night to Bethany. आणि मग आपण पाहिलं की यरूशलेमेला गेल्यानंतर त्याच रात्री तो कसं बेथानीला परत आला. Stayed in Bethany. बेथनी गावामध्ये राहिला. And then we saw how while coming out of Bethany, crossing the Bethphage place, he saw this fig tree and he cursed. He said, let not any fruit come in the tree. आणि मग बेथानी सोडून बेतफाक जवळून जात असताना कसं त्याला त्या डोंगरापाशी एक अंजिराचं झाड दिसलं. त्याला फळ हवं होतं त्या झाडाला, पण त्यात त्याला फळ मिळालं नाही. And then he goes into the temple. आणि मग तिथून तो मंदिरात गेला. And then he is scrutinized. त्याला तपासण्यात आलं. त्याला स्वतःला परीक्षेसाठी तपासणीसाठी नेण्यात आलं. Everything has to work out according to the instruction God had given for the Passover. परमेश्वराने वलांडणासाठी ज्या सगळ्या सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनेनुरूप सगळं व्हायला हवंय. Jesus had to become the Passover lamb. म्हणजे येशू ख्रिस्त वलांडणाचं कोकरू व्हायला हवा. And the Jewish people are very, very clear on this area that Passover has to be done in a correct format. आणि यहुदी लोक जे असतात ना ते यावरती फार व्यवस्थित असतात. टापटीपपणा त्यांच्यामध्ये असतो की वलांडण सण करताना सगळं जसं त्या तसं झालं पाहिजे. Everything. सगळं जसं आपल्याला सांगितलेलं आहे त्यानुरूप झालं पाहिजे. Right from the Seder meal till the last prayer, everything has to be done according to the format they had set up. म्हणजे पहिल्या भोजनापासून ते शेवटच्या प्रार्थनेपर्यंत सगळं जे विधी नेमून दिलेले आहेत त्या विधीनुरूप व्हायला हवं. Amen. आमेन. It was very important for the Jews. आणि म्हणून यहुदी लोकांना हे फार महत्त्वाचं होतं. हा जो सण असायचा, वलांडणाचा सण असायचा, हे सगळं ज्यूइश लोकांना अतिशय महत्त्वाचं. And now we are coming to that time when Jesus is preparing himself for the Passover. आणि आता आपण अशा वेळेकडे येत आहोत की जिथं येशू स्वतःला वलांडणासाठी तयार करत आहे. Because now Good Friday he is going to be crucified. कारण की गुड फ्रायडेला येशू ख्रिस्ताला वधस्तंभी खेळणार. And before that he wants to prepare himself for the Passover. आणि त्या अगोदर येशूला स्वतःची वलांडणासाठी तयारी करायची आहे. Now he cannot observe the Passover on Good Friday since he himself is the Passover lamb. आता गुड फ्रायडेला तो वलांडण पाहू शकत नाही. का? कारण की येशू ख्रिस्त स्वतः वलांडणाचं कोकरू आहे. So he cannot partake in that Passover day. तर त्या वलांडणाच्या दिवशी गुड फ्रायडेला तो वलांडणात भाग घेऊ शकत नाही. Jesus must have observed Passover maybe around 3 years. आणि येशूनं हा वलांडण सण जवळजवळ ही सगळी 3 वर्ष पाळला असेल. Since the time he started his ministry. म्हणजे येशूनी जेव्हा त्याची सेवा सुरू केली त्या सगळ्या काळात त्या 3 वर्षात येशूनी वलांडण सण नेहमी पाळला असेल. But this third time, हे तिसरं वर्ष जे आलं, this Passover week was very different. आता या तिसऱ्या वर्षी वलांडणाचा हा सप्ताह जो होता तो एकदम वेगळाच झाला. Because कारण what had been followed for centuries was just a shadow, and the substance had really come, and he is going to take over that Passover lamb. आता शतकोन वलांडणासाठी जो विधी केलेला आहे तो आता सावलीच्या स्वरूपात निघून जाणार. आणि आता खरं देवाचं कोकरू किंवा देवाचा कोकरा आपल्यासाठी मरणास्तव आलेला आहे आणि तो आता त्या वलांडणाच्या कोकराची जागा घेणार. म्हणून या तिसऱ्या दिवशी वलांडणाचा जो सप्ताह होता तो एकदम बदलूनच गेला. So Jesus said, now you arrange up. The disciples asked Jesus, where should we arrange this place for the Passover meal? तर येशूच्या शिष्यांनी नेहमीसारखं त्याला विचारलं की आता वलांडणाच्या सणाचं भोजन गुरुजी आम्ही तुमच्यासाठी कुठे आयोजित करायचं सांगा. Now it doesn't take one day, it takes 3-4 days, because according to their tradition and custom they have to search for the leaven at home
and they should not find any leaven anywhere. They have to just throw it out of the house. आता ही जी पूर्वतयारी आहे ती करायला काही एक दिवस चालत नाही, तर त्याच्या मागे 3-4 दिवस लागतात. कारण की सगळ्यांनी आपापलं घर तपासायचं आहे, आपापल्या घरामध्ये खमीर कुठे आहे, किती आहे, ते सगळं खमीर काढून त्यांनी टाकून द्यायचं आहे. Because leaven or yeast speaks about sin कारण की खमीर or malice or wickedity. खमीर म्हणजे पापाविषयी किंवा दुष्टाईविषयी बोलत आहे. And so now Jesus told them the place. तर येशूनं आपल्या शिष्यांना जागा सांगितली. He said there is this certain person, he'll be carrying a pot आणि येशू and all म्हटलं that. एक व्यक्ती तुम्हाला असा दिसेल की जो मडकं घेऊन चाललेला आहे. You know, a man will never carry a pot, a woman will carry a pot, but then that was the way God ordained it, आता so that एखादा they will पुरुष find it more easily. पुरुष कधीही घागर किंवा मडकं घेऊन जात नाही, माठ घेऊन जात नाही. तर बायकांचंच हे काम असतं की पाणी भरायला बायकाच माठ किंवा घागर घेऊन जातात. पण येशू त्यांना म्हणाला की तुम्हाला एक माणूस, एक पुरुष घागर घेऊन जात असताना दिसेल. And so this place, even today if you go, there is this top place, a huge hall where Jesus had observed his Passover. तर आजही इस्रायलला आपण गेलो ना, तर तिथे आपल्याला ती जागा ते लोक दाखवतात की जिथे येशू ख्रिस्तानी वलांडणाचा सण पाळला. Now these 2 days, हे जे 2 दिवस आहेत, that is Wednesday today and tomorrow, म्हणजे Thursday, आज आणि उद्या, बुधवार आणि गुरुवार, very important days. हे दिवस फार महत्वाचे आहेत. You know, in 3 areas God is going to bless you. आणि 3 भागांमध्ये देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. One, एक, you are going to become strong. तुम्ही प्रभूमध्ये एक तर खंबीर होणार. Those who are weak in body and soul are going to become strong in body and soul. आणि जे जीव व शरीर यामध्ये अशक्त आहेत, ते जीव व शरीर यामध्ये शक्तिमान होणार. Secondly, दुसरी बाब, those who are sickly, जे आजारी पडतात, they'll be healed. म्हणजे जे सारखे आजारी पडल्यासारखेच असतात, ते बरे होणार. And third, 3, those who are about to die, जे अगदी मरायला टेकलेत, or you know, some people have a premature death. किंवा काही लोकांना अकाली निधन येतं. So when we observe certain things today from the scriptures, तर आज जेव्हा शास्त्रवचनातनं काही गोष्टी शिकून आपण त्याप्रमाणे आचरणात आणू, we will live a long life. आपल्याला दीर्घायुष्य मिळेल. Okay, ठीक आहे. not only long life, आणि फक्त दीर्घायुष्य नाही, but you will have quality life. ते एक चांगल्या दर्जाचं जीवन मिळेल. Years will not be added to your living, but life shall be added to your age. म्हणजे तुमच्या आयुष्याला फक्त दिवस जोडले जाणार नाहीत, तर तुमच्या आयुष्याला दिवसांबरोबर जीवन जोडलं जाईल. Praise the Lord. Hallelujah. So these things are going to happen in these 2 days. तर या ज्या 3 गोष्टी आहेत, या 2 दिवसात होणार आहेत. एक तर तुमच्या जीवाला, शरीराला आरोग्य मिळणार आहे. दुसरं, जे सारखे आजारी पडतात त्यांना आरोग्य मिळणार आहे. आणि तिसरं, Long life. दीर्घायुष्य मिळणार आहे. Okay. ठीक आहे. So from today itself, तर आजपासूनच you need to claim it. तुम्ही हे मागा प्रभूला. Because कारण when you claim it, you will receive it. प्रभूला आपण मागितलं तर मिळेल. You know, God in the Old Testament had said, परमेश्वर जुन्या करारामध्ये म्हणाला, do this in memorial. माझ्या स्मरणार्थ हे करा. In the New Testament, नवीन करारात Jesus said, do this in remembrance. येशू म्हणाला, माझ्या आठवणीत हे करा. And both the words are same. आणि दोन्ही शब्द सारखेच आहे, स्मरणार्थ व आठवणीत. Okay. ठीक आहे. So God told them, तर देवबाप त्यांना म्हणाला, you need to think upon all those things that had happened during the Passover feast. वलांडणाच्या सणात किंवा त्या सणाच्या दिवसांमध्ये जे सगळं व्हायचं त्याची तुम्ही आठवण करा. So the Jews have a saying, यहुदी लोकांमध्ये एक म्हण आहे, in every generation, प्रत्येक पिढीत each person should feel as though she or he were redeemed from Egypt themselves. प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक माणसाला असं जाणवायला हवं की मला स्वतःला त्यांनी इजिप्त देशातनं बाहेर काढून सुटका दिली. Amen. अशी त्यांच्यात एक म्हण आहे की प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक माणसाला ते सारखं जाणवायला हवं की आमच्या पूर्वजांना, वाडवडिलांना नाही, मला स्वतःला जणू त्याने मिस्र देशातनं ती मुक्ती दिली. So when they were observing this Passover, तर जेव्हा ते वलांडण पाळत होते, it's very interesting. फार उत्सुकमय. You know, there are 4 questions they need to ask. We have no time to deal into all those things. 4 प्रश्न त्यांनी त्यात विचारायला हवेत. Why? त्यामध्ये जायला आपल्याला वेळ नाही. God said the children should ask the parents, ते म्हणला,
मुलांनी आईवडिलांना विचारावं, why is this night so different from all other nights? मुलांनी लेकरा बाळांनी आईवडिलांना विचारायचं की आजची ही रात्र बाबा वेगळी का आहे? Why is this night so different from every other night? बाकी सगळ्या रात्रींपेक्षा ममा आजची रात्र वेगळी का आहे? Why we are eating only vegetables today? का आपण फक्त आज शाकभाजी खात आहोत? And why while we are eating we are tightening our belt and are ready and standing and eating? आणि खात असताना जेवत असताना आपण आपले कमरबंद बांधून बाहेर पडायच्या तयारीमध्ये उभे राहून का खातोय? Why is this? का असं? Why is this blood applied to the doorposts and the lintels? का पप्पा आज आपण आपल्या दाराबाहेर रक्त लावलं? Now this they had to ask every year. हे दरवर्षी मुलांनी आपल्या आई वडिलांना विचारायचं. And then the elders or the father or the grandfather, he will tell them the whole story of Exodus. आणि मग आई वडील किंवा त्यांचे आजी आजोबा किंवा जे कोणी वडीलधारी लोक त्यांच्या घरात आहेत ते त्या मुलाबांना संपूर्ण निर्गमची कहाणी सांगणार. And God said, I will bless you. आणि ते म्हटलं मी तुम्हाला आशीर्वाद देईन. If you have a memory of all these things, I will bless you. या सर्व गोष्टींचं स्मरण जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला आशीर्वाद देईन. Amen. You need to tell your children तुम्ही about it. तुमच्या मुलाबांना त्याच्याविषयी सांगा That the Lord delivered us. की परमेश्वराने आम्हाला मिस्र देशातनं बाहेर काढलं. We were once upon a time in Egypt. एकेकाळी आम्ही मिस्र देशाच्या बंधनात होतो राजा. And the whole thing. आणि अशी सगळी कहाणी त्या आजी आजोबांनी आई वडिलांनी आपल्या मुलाबांना सांगायची. Amen. हालेलुया. So we have something now in the New Testament. तर आता नवीन करारामध्ये आपल्याला काहीतरी करायला दिलंय. So the heading for today's message is आजच्या संदेशाचं शीर्षक आहे the secret of strength, good health and long life. शक्ती, चांगलं आरोग्य व दीर्घायुष्य मिळवून घेण्यामागचे रहस्य. We'll open our Bibles to 1 Corinthians 11th chapter. 1 करीन याचा 11वा अध्याय सगळ्यांनी उघडा. Paul, he got a revelation. पॉलला प्रगटीकरण मिळालं. Now during the breaking of bread or the Lord's Supper or the Passover meal where Jesus had with his disciples, Paul was not there. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा येशू ख्रिस्ताने वलांडण सण किंवा प्रभू भोजनाचा विधी आपल्या शिष्यांबरोबर प्रस्थापित केला त्याला पॉल नव्हता. That time Paul was not there. त्याला पॉल येशू बरोबर नव्हता. But Paul says 14 years back there was a man who was taken up to heaven. पण पॉल म्हणतो बघा एका ठिकाणी की 14 वर्षापूर्वी एक व्यक्ती असा होता की ज्याला स्वर्गात नेण्यात आलं. These saints of the Bible, they never propagated themselves. आणि बायबल मधली ही जी विधानं बोलली गेलेली आहेत ती विधानं बोलताना हे जे कोणी प्रेषित होते का संदेष्टे होते का सेवक होते त्यांनी स्वतःची जाहिरातबाजी कधी केली नाही. As John also, जसं योहानही, he never says I am the beloved. He says he the one who loves the Lord. योहान सुद्धा स्वतःविषयी असं नाही म्हणत की मी प्रभूचा लाडका आहे. तर योहान असं म्हणतो की प्रभू ज्याच्यावरती खूप प्रेम करतो, जो प्रभूचा लाडका आहे तो, म्हणजे स्वतःचं नाव कधी घेत नाही तो. So here, इथे when he went to heaven, जेव्हा तो स्वर्गात गेला, the Lord showed to him, पॉल जेव्हा स्वर्गात गेला प्रभूनी त्याला दाखवलं what exactly happened. की बरोबर त्या दिवशी रात्री काय झालं. Now people will say why Paul had to go to heaven to get that thing. What happened? The disciples could have told Paul how it happened. आता काही लोक हा प्रश्न विचारतील की पॉलनी पार स्वर्गात जायची काय गरज पडली. येशूचे शिष्य जे इतर शिष्य होते ना, जे प्रभू भोजनाच्या वेळेला येशू बरोबर होते, पेत्र म्हणा योहान म्हणा, ते सांगू शकले असते पॉलला की प्रभू भोजन क्या होता है, कसं करायचं वगैरे वगैरे. But the revelation of the Lord's Supper was given to Paul. पण प्रभू भोजनाचं जे प्रगटीकरण आहे ते पॉलला दिलं गेलं. Are you understanding? नुसतं प्रभू भोजनात प्रभू शेजारी बसून साध्य झालं सगळं असं नाही. None of the other disciples or all the other disciples who really had the partaking of the Lord's Supper with the Lord Jesus Christ, none of them had the revelation that Paul had. आता अजून एक लक्षात घ्या, बाकीचे जे सगळे शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर खुद्द होते आणि येशूने त्यांच्या समोर प्रभू भोजनाचा विधी प्रस्थापित केला, त्यातल्या एकाही शिष्याला हे प्रगटीकरण प्राप्त झालं नाही. पण जो स्वतः तिथं हजर नव्हता पॉल, त्या पॉलला पुढे जाऊन देवबापांनी स्वर्गात नेऊन हे आत्म्यात प्रगटीकरण दिलं की प्रभू भोजन याला म्हणतात. Are you understanding people? कळलं का मी काय म्हणतो. So we will read now. वाचू आपण 1 Corinthians 11:23 onwards. 1 करिंथ 11:23 च्या पुढे. It's a very famous quote and we always read it during breaking of bread. प्रसिद्ध वचन आहे, बऱ्याच लोकांना तोंडपाठ आहे. चर्चमध्ये प्रभू भोजनाचा विधी म्हटला की लोक आपोआप या पानाकडे उघडतात. For I received from the Lord that which I also delivered to you,
that the Lord, see, listen clearly what it says. Now, we don't have much time to really dwell into deeper things here, फारसा वेळ आपल्याकडे नाहीये की प्रत्येक शब्दामध्ये मी तुम्हाला खोल न्यावं, because every word has a lot of depth. कारण प्रत्येक शब्दात फार खोली आहे बरं का. पण माझ्याकडे वेळ नाहीये की प्रत्येक शब्दातल्या खोलीत मी तुम्हाला घेऊन जाऊ. Because when I sit before the Lord, He gives me lot of things which are deeper. कारण जेव्हा मी प्रभू समोर बसतो ना, प्रभू मला अशा खूप गोष्टी देतो एकेका शब्दातल्या की ज्या फार खोल आहेत, ज्यात खूप अजून मोठा अर्थ आहे. He says, तो म्हणतो, for I received from the Lord. कारण मला प्रभूपासून मिळाले. Now, he received also from Peter, because when Paul was saved, he went and stayed with Peter for 15 days. आता पॉलचं जेव्हा तारण झालं होतं, तेव्हा तारण झाल्यानंतर लगेचच पॉल 15 दिवस पेत्राबरोबर जाऊन राहिला होता. तर पेत्राकडनं सुद्धा त्याला हे कळलेलं होतं. पण the revelation the Lord gave, ही बातमी त्याला पेत्राकडून कळलेली होती की प्रभू भोजन असं केलं होतं येशूनी. पण त्याचं जे प्रगटीकरण आहे ते प्रभूपासून मला मिळाले. And I believe he got the revelation because the Corinth church must have approached Paul and been saying, Paul, you started the church here in Corinth, but yet we are seeing our church members are very weak and they are not in good health, they are sickly, and many of the members are dying very fast. आणि हे प्रगटीकरण प्रभू भोजनाचं पॉलला देवाकडूनच मिळालेलं, प्रभूकडूनच मिळालेलं असणार आहे. कारण की पॉलनी करिंथमध्ये मंडळी किंवा चर्च एस्टॅब्लिश केलं, सुरू केलं. आणि मग त्या चर्च मधले जे मेंबर्स होते, करिंथ मंडळीतले जे सभासद होते, ते हळूहळू एक एक करून पॉलला सांगू लागले की माहित नाही, आपल्या चर्चमध्ये बरेच लोक सारखे आजारी पडतात, सारखे अशक्त असतात, काही तर अक्षरशः मरतात. Every Sunday our pastors are burying somebody or the other. आणि दर रविवारी पाळक वर्ग कोणा ना कोणाची मयत जाऊन करत आहे. तर पास्टर पॉल, what is it? पास्टर पॉल, हे where are we going wrong? आपण कुठे चुकतोय का? And that was the time I believe God must have taken him to heaven and given him the revelation of the breaking of bread. आणि सभासदांनी व मेंबर्सनी जेव्हा पॉलला ही चौकशी केली असेल की असं आपल्या चर्चमध्ये का होत आहे, त्यावेळेला मला असं वाटतं की परमेश्वराने पॉलला भेट देऊन स्वर्गात नेऊन हे प्रभू भोजनाचं प्रगटीकरण त्याला दिलं असेल. That's why he says, म्हणून तो म्हणतो, I received from the Lord. मला प्रभूपासून मिळाले. Not from Peter or James or मला John. पेत्र, योहान, याकोब, पीटर यांच्याकडून मिळाले नाही. Now listen. So I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus on the same night in which he was betrayed, he took bread, and when he had given thanks, he broke it and said, Take, eat, this is my body which is broken for you. Do this in remembrance of me. In the same manner, he also took the cup after supper, saying, This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला, त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाल व हा प्याला प्याल, तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. Now listen. ऐका. The main scripture lesson for these 2 days is taken from 29th and 30th verse only. 29 आणि 30 हे जी दोन वचनं आहेत, that we will read. त्या दोन वचनांमधून आज आणि उद्याचा पूर्ण संदेश मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही 1 करीन 11, 29 आणि 30 या वचनांना अंडरलाइन करा. For he who eats and drinks in an unworthy manner eats and drinks judgment to himself, not discerning the Lord's body. For this reason many are weak and sick among you, and many sleep. कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो, तो प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणावर दंड आणायला खातो आणि पितो. यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ अशक्त व रोगी आहेत आणि कित्येक निजलेले आहेत. Now, आता today and tomorrow is Thursday, that is Maundy Thursday. आज उद्या आहे मौनी गुरुवार. Now Maundy means in Latin, मौंडी लॅटिन मध्ये, Maundy means it's a Latin word, means a mandate, a commandment. लॅटिन भाषेमध्ये मौनी याचा अर्थ होतो की एक आज्ञा. Okay. Means commandment. एक आज्ञा दिलेली आहे. Latin was one of the official language during the time of Jesus. येशूच्या काळात लॅटिन भाषा ही एक ऑफिशियल भाषा होती, म्हणजे सत्तेनं सरकारनं मान्यता दिलेली. So along with ग्रीक किंवा हेलेंडी भाषेबरोबर लॅटिन भाषा येशूच्या काळामध्ये
ऑफिशियली वापरली जायची. Now, this is a very important aspect to be remembered on these 2 days. आज आणि उद्यामध्ये हे जे काही भाग आहेत ते अतिशय लक्षात ठेवण्यासारखे महत्वाचे भाग आहेत. And during this time, या काळात Jesus had poured his whole life while training his disciples. येशूनं आपल्या शिष्यांना प्रशिक्षण देण्यामागे आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची पाडलं. And they had 3 years of experience with Jesus. आणि त्या येशूच्या शिष्यांना 3 वर्षाचा येशू बरोबरचा अनुभव मिळाला. And they had a short-term mission आणि around near about the house in the neighborhood. आणि थोडक्या काळासाठी त्यांनी मिशनरी प्रवास सुद्धा आजूबाजूला येशू बरोबर केला. But now they are going to be brought out in the open and being given the worldwide ministry. पण आता मात्र त्या सगळ्या शिष्यांना किंवा प्रेषितांना फार बाहेर उघड्यावर आणलं जाणार आहे आणि संपूर्ण जगात त्यांना सेवा करायला घेऊन जाण्यात येणार So आहे. it was the time of the unleavened bread, तर बेखमीर भाकरीचा काळ, when the Passover lamb was sacrificed. जेव्हा वलांडणाचा कोकरा वधला. So Jesus sent Peter and John, येशूनी पेत्र आणि योहान यांना and पाठवलं. he sent them ahead and he said, go आणि and त्या prepare दोघांना- for the Passover meal. त्या दोघांना येशूनी पुढे पाठवलं आणि सांगितलं की जा प्रभू भोजनाची तयारी करा. In Luke 22 verse वलांडणाच्या 12. भोजनाची तयारी करा. लूक 22:12. So we can eat it together, he said, म्हणजे आपण एकत्र सर्वजण मिळून ते भोजन घेऊ and make ready everything because you will see a large room, he said, आणि सगळं जाऊन तयार करा, कारण की येशू म्हटला की तुम्हाला एक मोठी खोली दिसेल and furnished room you will find. आणि त्यामध्ये फर्निचर असेल, म्हणजे फर्निचर असलेली खोली तुम्हाला दिसेल. Everything will be furnished. सगळं काही त्या ठिकाणी फर्निश केलेलं असणार. So, today also if you see that place, a huge place. आज सुद्धा जर जाऊन ती जागा पाहिली तर फार मोठी विशाल जागा आहे. And so the Last Supper is one of the most important events in the life of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये हे जे वलांडणाचं शेवटचं भोजन किंवा प्रभू भोजन जे त्यांनी प्रस्थापित केलं ते एक अतिशय महत्वाचा भाग त्याच्या So जीवनातला. late in the evening they had the Passover dinner. आणि मग अगदी रात्री उशिराला, सायंकाळी उशिराला त्यांनी बेखमीर भाकरीचा सण पाळून भोजन घेतलं. On the night before Jesus was captured by the Romans and tried and crucified. म्हणजे रोमी शिपायांनी येशू ख्रिस्ताला ज्या दिवशी धरलं आणि त्याला तपासणीसाठी चौकशीसाठी पुढे नेलं त्याच्या अगोदरची रात्र किंवा संध्याकाळ. And then that if you go down, the upper room is the place where Jesus had his Passover, and it was the same place where the day of Pentecost also was seen, because that was the place the Holy Spirit came upon the disciples. तर या दोन्ही जागा एकच इस्रायलला गेल्यानंतर दाखवल्या जातात की ज्या जागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानी वलांडणाचा सण केला आणि भोजन शिष्यांबरोबर घेतलं आणि माडीवरची खोली जिथं पेंटेकॉस्टचा दिवस झाला, पवित्र आत्मा उतरला, या दोन्ही जागा ज्या आहेत किंवा या दोन्ही घटना ज्या आहेत त्या एकाच जागी इस्रायलला गेल्यानंतर ते आपल्याला And दाखवतात. ground floor is the place where David's tomb is kept. तर माडीवरची खोली वर आणि खालची जी जागा आहे ती दाविदाची कबर आहे असं ते म्हणतात. And now in Acts 2:29, Peter preached that first sermon, and he was telling them about how David's sepulcher is here right before us. प्रेषित 2:29 मध्ये पेत्र पवित्र आत्म्याने भरून कशा पद्धतीनं लोकांना उपदेश करू लागला आणि पेत्र त्यांना सांगत होता की दाविदाची कबर इथे खाली आहे पहा. He said, men and brethren, let me speak to you very freely. Our patriarch David, that is both buried and his sepulcher is with us this day. आणि प्रेषितांच्या कृत्यांच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पेत्राच्या संदेशात तुम्हाला हे वाचायला मिळेल. तो लोकांना सांगवता की माझ्या बंधू भगिनींनो, पेत्राची कबर आपल्याला आज इथे खालीच पाहायला मिळत आहे. So maybe he was just pointing out to that place near about or down or there, so that same place maybe David was buried. तर कदाचित आता चित्र रंगवा, मी जे काही बोलतो ते कानानी ऐकून डोळ्यांनी एक चित्र रंगवायचं तर तुम्हाला नीट समजेल. तर कदाचित पेत्र त्या ठिकाणी पेंटेकॉस्टचा दिवस झाला, माडीवरची खोली, तिथे कुठेतरी पेत्र खाली येऊन या सगळ्या जनसमुदायाला संदेश सांगत होता, पहिला पवित्र आत्म्याने भरलेला संदेश. त्या संदेशामध्ये पेत्रांनी उल्लेख केला दाविदाच्या कबरेचा. याचा अर्थ तिथेच कुठेतरी खाली ती कबर असावी, कारण की पेत्र बोट करून त्यांना असं म्हणत होता की पहा, दावीद जो परमेश्वराचा इतका महान संदेशचा सेवक होऊन गेला, त्या महान दाविदाची कबर सुद्धा इथे खालीच आहे. Amen. Amen. And as tradition says that David died during Passover day only, on Pentecost day David died this. आणि परंपरा असं म्हणते की दावीद पेंटेकॉस्टच्या दिवशीच मेला. That's why he was buried there only. दाविदाचं निधन पेंटेकॉस्टच्या Whatever. दिवशीच झालं असं पारंपरिकरित्या म्हटलं जातं आणि म्हणून त्याची कबर तिथे खालीच आहे. त्याला तिथं खालीच, म्हणजे पाणीवरची जी खोली आहे तिथं खालीच त्याला पुरलं असं पारंपरिक म्हणणं आहे. Now 14th of Nisan was the day Jesus had to be crucified, because Passover was on that day. निसानच्या 14व्या दिवशी
येशूला आता खेळलं जाणार आहे, कारण की तो दिवस वलांडणाचा दिवस होता. But Jesus gathered on the 13th of Nisan, पण येशू निसानच्या 13व्या दिवशी आला. one day before the Passover. म्हणजे एक दिवस अगोदर, वलांडणाच्या एक दिवस अगोदरच येशूनी काय केलं, शिष्यांना गोळा केलं, जागा तयार केली. And he said, come on, let us have this Passover meal. आणि येशू शिष्यांना म्हणाला की चला आपण वलांडणाचं भोजन घेऊन टाकूया. Because he had to prepare himself next day, he could not have it. Because if he had it next day, he wouldn't be the Passover lamb. ऍक्च्युअली खरं म्हणायला गेलं तर वलांडणाचा दिवस तो दुसरा दिवस होता, पण त्या दुसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त कसं काय त्यांना प्रभू भोजन किंवा वलांडणाचा सण तिथे प्रस्थापित करून देणार, कारण की त्या दुसऱ्या दिवशी तर येशू ख्रिस्त देवाचा खरा कोकरा म्हणून स्वतः मरणार आहे. तर त्या वलांडणाच्या दिवशी येशू काही त्यांना शिकवू नाही शकणार. मग आदल्या दिवशी येशूनी त्यांना गोळा केलं, खोली घेतली आणि प्रभू भोजन किंवा वलांडण सांगितलं. Are you understanding? कळतं? That's why one day beforehand only he had म्हणून to एक prepare दिवस himself. आधी, कारण की वलांडणाच्या दिवशी तो And- नाही त्यांना हे शिकवू शकत, And- तो मरणार आहे. And secondly, दुसरी बाब, when he picked up the bread, जेव्हा त्यांनी भाकर घेतली, it was a leavened bread. See, ती खमीर असलेली भाकर होती. it was not unleavened bread. बेखमीर भाकर नव्हती, तर He said- खमीर असलेली भाकर होती. He said, this is my body. तो म्हटला, See, he भाकर took, घेऊन हे Bible माझं, says he picked up the bread. बायबल काय म्हणतं, त्यांनी भाकर घेतली. And if you read Greek, it is not unleavened bread. Otherwise, it would have been written there that Jesus took the unleavened bread. तर ग्रीक भाषांतर वाचलं तर तिथं बेखमीर भाकर घेतली असा काही उल्लेख केलेला नाहीये, त्यांनी भाकर घेतली असं See, लिहिलंय. unleavened bread, if he had taken, then that day would have been a Passover. जर बेखमीर भाकर घेतली असती तर तोच दिवस वलांडणाचा दिवस झाला असता. But Jesus took the leavened bread. पण येशूनी खमीर घातलेली भाकर घेतली. And secondly, आणि दुसरी बाब, people think that Jesus ate the bread. He didn't. He said, take, this is my body. लोकांना He असं didn't वाटतं eat. की ती भाकर येशूनी खाल्ली. येशूनी नाही खाल्ली, येशूनी त्यांना दिली आणि म्हटलं की हे माझं शरीर आहे, He खा. said, take, this is my body. हे माझं शरीर आहे, खा. Now, you cannot eat your own body. तुम्ही स्वतःचं शरीर स्वतः खाऊ शकता का? Even if you are talking in a significant manner, you cannot eat your own body. दर्शकात्मक रित्या बोलायला गेलं तरी सुद्धा कोणीही स्वतःचं शरीर स्वतः खाऊ शकत So नाही. he never partook of that bread. येशूने स्वतः त्या भाकरीतून काही खाल्लं He नाही, gave it to them. त्याने शिष्यांना दिलं. And even the cup he didn't drink, he gave it to them. आणि तो जो प्याला त्यांनी घेतला त्यातून स्वतः काही प्याला नाही, शिष्यांना दिलं. Because कारण he is going to become the Passover lamb. अरे तो स्वतः वलांडणाचा कोकरा होणार आहे. He said, this is my body. आणि तो म्हटला हे माझं शरीर आहे, It's given for many. अनेकांसाठी दिलं जाणार आहे. I am the bread that came from heaven. मी स्वर्गातून आलेली भाकर आहे. Whoever partakes of it will have eternal आणि life. जो कोणी या भाकरीतून खाईल त्याला सनातन जीवन मिळेल. How many are understanding? किती लोकांना समजतं मी काय So it was शिकवतो? the leavened bread that Jesus broke. तर खमीर असलेली भाकर येशूनी घेऊन मोडली. And actually, a leavened bread is only broken during the Pentecost time. That आणि is- खमीर असलेली भाकर पेंटेकॉस्ट दरम्यानच मोडतात बरं का. आता तो दुसरा विषय आहे, तिथे मी जाणार नाही. Now, what happened काय here? झालं की On the 13th of Nisan, निसानच्या 13व्या दिवशी Jesus gathered with all his disciples. येशू आपल्या सगळ्या शिष्यांबरोबर जमला. And then, तिथे now Jesus wanted, Jesus was more interested in the Lord's Supper than in the Passover. आता तुम्ही लक्षात घ्या बरं का, इथं एक जे म्हणतात ना एक चेंज ओव्हर, तो चेंज ओव्हर येत होता. कारण की वलांडणातनं येशू आता त्यांना प्रभू भोजन शिकवणार होता आणि येशूला आता प्रभू भोजनामध्ये जास्त उत्सुकता आहे. नो मोर वलांडण. See, now they must be thinking, ते विचार करत असतील, now we have to think upon the Passover, what happened, what is going to happen and all that. ते विचार करत असतील, शिष्य विचार करत असतील की चला आता आपण वलांडणाचा विचार करत बसायचं की कशा पद्धतीनं निर्गमामध्ये सगळी कहाणी लिहिलेली आहे त्या विषयीनं, त्या वलांडणाच्या विषयीनं चला आपण आता विचार करू. John 18:28 says, योहान 18:28. Then led they Jesus from Caiaphas unto the hall of judgment, and it was early, and they themselves went not into the judgment hall, lest they should be defiled, but that they might eat the Passover. So that speaks about the next day. योहान 18:28. मग त्यांनी येशूला कैफाजवळून न्यायगृहास नेले, तेव्हा सकाळ होती आणि आपणास विटाळ होऊ नये तर वलांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः न्यायगृहात गेले नाहीत. याचा अर्थ तो दुसरा दिवस होता. Are you understanding? कळतं का, हा आदला दिवस नव्हता. See, they didn't go before because that was not the day of the main Passover. ते गेले नाहीत, अगोदर का गेले नाहीत, कारण की तो काही वलांडणाचा दिवस नव्हता. Amen. Now on this Monday, Thursday, or this Holy Wednesday, आजचा पवित्र बुधवार किंवा उद्याचा मौनी I want to गुरुवार, talk to you of the life principles. आजचा हा पवित्र बुधवार आणि उद्याचा मौनी गुरुवार मला तुम्हाला जीवनाची तत्व शिकवायची आहे. Because there are certain things which will keep you in the best of health and happiness. कारण या आयुष्यामध्ये आणि या जीवनामध्ये
अशा काही बारीक गोष्टी प्रभूंनी आपल्याला दिलेल्या आहेत की ज्या काटेकोरपणे पाळल्या तर दीर्घायुष्य आणि चांगली तब्येत तुझी. From now on, आजपासून our breaking of bread will have a new revelation coming from heaven that Paul brought. आपल्या चर्चमध्ये सुद्धा जे प्रभू वचन आजपर्यंत होत गेलं त्याच्यासारखं आज उद्या होणार नाही. तर पॉलला जसं प्रभूपासून जे मिळाले तसे पीटरला प्रभूपासून मिळाले, जे आज पीटर बोलत आहे आणि उद्यापासून विन्याडचं प्रभू भोजन बदलणार आहे. Amen. तर आपलाही हा चेंज ओव्हर समजा. Amen. Hallelujah. People will say physical exercise profited little, so we will take that. लोक म्हणतील की शारीरिक व्यायाम थोडासा लाभ करून देतो, चलो ना थोडासाही लाभ ले लेंगे. But Bible says godliness profiteth unto all things. अरे पण थोडासा लाभ कशाला घेतो? सुभक्तिमानपणा सर्व गोष्टींमध्ये लाभदायक Praise ठरतो. God in all things. सर्व गोष्टींमध्ये सुभक्तिमानपणा लाभदायक ठरतो, तो घे. Physical exercise profiteth little means you do little exercise, your body will be maintained. म्हणजे शारीरिक व्यायाम थोडासाच लाभ करून देतो. म्हणजे काय? शारीरिक व्यायाम केल्यानंतर शरीर थोडंफार इकडे तिकडे लाभदायी ठरतं, शरीराला इकडे तिकडे थोडंफार ठीक But वाटतं. godliness पण सुभक्तिमान will keep you in good health, good strength, in your mind, in your body, in your spirit. हालेलुया. सुभक्तिमानपणा जर तुम्ही Healing, तुमच्या health. जीव आत्मा शरीरामध्ये भिनवून घेतला, संचरून घेतला, अंगीकारून घेतला तर तुमचा तर नफाच नफा आहे. Praise God. So Hallelujah. people will tell you precaution is better than cure. तर लोक तुम्हाला सांगतील की अरे बाबा उपाय किंवा औषध करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी ना. That is all very fine and true. ते सगळं ऐकायला चांगलं आणि खरं आहे, मी नाही म्हणत But नाही. then there are certain things besides keeping the natural law. पण काही गोष्टी अशा असतात की जे आपण नैसर्गिक नियम पाळतो की नाही See. माझं शरीर व्यवस्थित राहावं म्हणून या काही नैसर्गिक बाबी See. करायलाच पाहिजे. ते जे नियम आपण पाळतो त्या व्यतिरिक्त See. काही आध्यात्मिक गोष्टी असतात. Because see, many times you may be keeping a very good natural laws, but yet sometimes you do tend to fall into some kind of ailment or sickness or whatever. तर माझा म्हणायचा प्रयत्न तुम्ही आत्मसात करून घ्या की बऱ्याच वेळेला जरी तुम्ही नैसर्गिकरित्या सगळं काही काटेकोरपणे पाळून आपलं शरीर आपली तब्येत चांगलं ठेवायचा प्रयत्न केला की वेळेला उठलो, वेळेला झोपलो, वेळेला खाल्लं, वेळेला केलं, हे केलं, व्यायाम केला आणि वॉक केलं आणि तसं केलं आणि जिमला गेलो, तरी सुद्धा कधी ना कधी आपण पाहतो की मालूम नाही आज दुखरा आहे. See, because होतच. because का? the environment is not helping you to really do your best. काही ना काही आजार तरी होतात. का? तर परिसर जो आहे, Pollution is there, इतकं प्रदूषण जे आहे, and the food that you eat, as a doctor of mine had said, the food we eat is not sufficient for us. आणि जे अन्न आपण खातो जसं डॉक्टरांनी सांगितलं मला ते पुरेसं नाही सगळं पोषण मिळायला. Even the rice you take, it's polished rice. म्हणजे जो भात आपण खातो ते तांदूळ सुद्धा पॉलिश केलेले आहेत. Means all that protein is gone. म्हणजे जे खरं सार असतं, प्रोटीन्स असतात ते तर सगळे निघूनच गेले त्या And तांदळात. moreover, आणि त्याहून जास्त some people, काही लोक they say chutta rice chahiye, then put water and remove the water also. दे बाप्पा मी काय करू. हालेलुया. काही लोकांना सुट्टा भात पाहिजे. बरं सुट्टा पाहिजे, मग सुट्टा ठेवतात भांड्यामध्ये आणि उकळल्यानंतर ती पेज काढून फेकून And देतात. so what remains in it? मग आता राहिलं काय? Husk. नाहीतरी काही नव्हतंच, तर आता तर काहीच नाही. Only भुसा. husk. म्हणजे काय जेवतो आपण? भुसा. So what I'm saying is, मी काय म्हणतो, in this kind of atmosphere, त्या असल्या परिसरात वातावरणात जिथं प्रदूषण आहे, you- अन्नाला काही हे नाही, you need God's help, isn't it? देवाची मदत तर चांगली तब्येत ठेवायला, तोंड शरीर ठेवायला लागणारच. I know मला माहिती when आहे you are sick or weak, जेव्हा तुम्ही आजारी पडता Or किंवा you are dying. अशक्त होता किंवा देव न करो मरायची वेळ आली you can go to any preacher तर तुम्ही कुठल्याही उपदेशकाकडे प्रीचर कडे जाऊ and शकता he may pray for you आणि ते प्रीचर ते देवाचे सेवक तुमच्यासाठी प्रार्थना and you will करतील be strengthened, आणि तुम्हाला शक्ती सुद्धा you मिळेल will be healed or आणि you will have तुम्हाला life. आरोग्यही मिळेल, तुम्हाला जीवनही मिळेल. But then there is something beside that. पण त्याच्याही व्यतिरिक्त काहीतरी आहे. If we follow, आपण जर ते पाळलं and that is the commandment of God, आणि ती देवाने दिलेली आज्ञा आहे जी जर आपण ती पाळली, you know, you can at times, if those don't help, this will surely help you. तर जे बाकीचं आपण खूप काही जे करायला जातो ना, If they also fail, जर तेही अपयशी ठरतात, you will have strength and you will have health and you will have long life if you keep the commandment of God. ते सगळे नैसर्गिक रहाटीतले उपचार करून त्यातूनही जर अपयश आलं
तर शेवटी आध्यात्मिक नियम पाळून देवाकडनं आपल्याला शारीरिक, मानसिक, आत्मिक सर्व पद्धतीचं आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळणार आहे. Like in the world they say, जसं जगात म्हणतात, doctor says, डॉक्टर म्हणतात, yes, if you are sick, you can go to a doctor and doctor will prescribe some medicine and you can be well. की हो तुम्ही आजारी असाल, आजारी पडलात तर डॉक्टरांकडे जा, ते तपासतील, ते तुम्हाला औषधं देतील आणि तुम्ही बरे व्हा. But he also says, if you follow certain restrictions, some rules and laws, and keep the law of nature also, you can keep yourself healthy also to a certain extent. They say. पण डॉक्टर थोडाफार सल्लाही देतात आणि डॉक्टर म्हणतात की थोडंसं पथ्य पाळा, थोडेसे नैसर्गिक नियम पाळा, हे थोडंसं काटेकोरपणे पाळलं तर तुमची तब्येत चांगली राहील. So that is all about the worldly ways and it does help. तर हे सगळे जगिक मार्ग आहेत आणि त्यातनं सुद्धा मदत होते, मी नाही असं म्हणत नाही. But let me tell you, you need to know पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की तुम्हाला हे कळणं that गरजेचं there आहे. is a good, there is a better and there is best. एक चांगलं आहे, एक त्याहून थोडं चांगलं आहे आणि एक उत्तम आहे. And here what life principle that Paul is talking about is the best. आणि जीवनाचं जे तत्व इथं पॉल सांगतोय ना ते सर्वोत्तम आहे. And if you can get the best, why go for the good and the better? आणि सर्वोत्तम जर पॉल कडून आपल्याला मिळत आहे तर चांगलं किंवा थोडं चांगलं कशाला जगिकरित्या करायचं. And these things cannot be taught in school and you cannot get it from college. आणि या ज्या गोष्टी आहेत ना त्या कुठल्या शाळेतनं शिकवल्या जात नाहीत किंवा कॉलेजमधून मिळत नाहीत. Amen. Amen. This you can get it only from heaven. हे तुम्हाला फक्त स्वर्गातूनच मिळेल. And praise God, Paul brought it for us. आणि देवाला धन्यवाद की पॉल आपल्यासाठी हे स्वर्गातनं घेऊन आला. And once you know how to discern the Lord's body, आणि एकदा का तुम्हाला कळलं की प्रभूच्या शरीराचं मर्म कसं you will ओळखायचं, come to know what good things you are missing in life. मग तुम्हाला समजेल की अरेच्या आजपर्यंत जीवनामध्ये किती चांगल्या गोष्टी गमावल्या. So on these 2 days, तर या 2 दिवशी we are going to study on life principles. आपण अभ्यास करणार आहोत की जीवनाची तत्व. And these are foundations for your well-being. आणि ही जीवनाची तत्व तुमच्या कल्याणाचा पाया आहेत. लिहून ठेवा की आज पास्टरांनी मला शिकवलेली जीवनाची तत्व माझ्या कल्याणाचा पाया आहेत. And without understanding these life principles, you cannot have a real solid well-being. आणि ही जीवनाची तत्व शिकून व समजून घेतल्याशिवाय खरोखर तुम्हाला तंदुरुस्ती, चांगली तब्येत, दीर्घायुष्य हे मिळणार But नाही. if we apply these principles rightly in our life, we will be able to live a good life, a healthy life, a long life. पण ही जीवनाची तत्व जर काटेकोरपणे आपल्या जीवनात आपण आत्मसात करून आचरणात आणली आणि पाळली तर नक्की आपण नेहमी तंदुरुस्त राहू, तब्येत चांगली राहील, दीर्घायुष्य मिळेल. So 3 points I'll give you. 3 मुद्दे देतो. First point, पहिला, give thought on the Lord's body. प्रभूच्या शरीरावर जरा विचार करा राजा. Now, आता when Jesus was seated with his disciples on the table for the breaking of bread, येशू जेव्हा त्याच्या शिष्यांबरोबर मेजापाशी प्रभू भोजनासाठी बसला, normally a Jewish person, it is nothing new for him. साधारणरित्या म्हणायला गेलं तर यहुदी माणसांना ही प्रथा काही नवीन नाही. And Jesus also, it was not new for him. आणि येशूला सुद्धा हा विधी, हा सण, ही प्रथा काही नवीन नाही. He observed all the Jewish laws कारण की सगळे यहुदी नियम येशूनं पाळलेले because होते. he himself was a Jew. कारण येशू स्वतः यहुदी होता. And so he knows what Sedar means. He knows what Passover means. Passover in their term they say Pesach. पिसा. तर येशूला हे सगळं माहिती He आहे. knows everything. येशूला सगळं माहिती आहे की बेखमीर भाकरीचा सण काय, वलांडणाचा सण काय, कोकरू म्हणजे काय, येशूला सगळं माहिती होतं. So when Jesus was partaking with them, तर येशू जेव्हा शिष्यांबरोबर बसून प्रभू भोजनात भाग घेऊ लागला, it was to remember Egypt. त्यावेळेला म्हणजे वलांडणात भाग घेऊ लागला मिस्र देशाची आठवण करण्या. Because कारण- all of them were Jews. सगळे यहुदी होते. Not one of them was a Christian or a believer or whatever. त्यातला एकही जण ख्रिस्ती का विश्वासू का बिलीवर असं काही नव्हतं. Okay. सगळे ज्यूइश होते. So as they continued doing it from the time of Moses, they were doing it in the days of Jesus तर also. मोशेच्या काळापासून जसं त्यांनी या प्रथा पाळल्या होत्या तसं या प्रथा ते येशूच्या कारकिर्दीत सुद्धा पाळत आल्या की नाही, आपला सण आहे, आपली प्रथा आहे, आपण करायची. So they used to talk, आणि ते बोलायचे let us remember. की आपण आता आठवण करू, Because स्मरण करू. Moses said, स्मरणात आणू. कारण मोशे म्हटला do this in memorial. की हे स्मरणार्थ करा. What वलांडणाचा सण. happened? We were in Egypt. आपण मिस्र देशात एकेकाळी होतो. And how we were in bondage. आपण दास्यगिरीत होतो. Nobody could save us. आपण गुलाम होतो. आपल्याला तारणारं कोणी नव्हतं. And we were like slaves there. आणि आपण गुलामासारखे तिथं राहिलो. 9 plagues could not set us free. 9 पिढा आल्या पण 9 पिढाही आपल्याला सोडवू शकल्या But God नाही. said पण देव बोलला that He is going to send the lamb. की तो कोकरू पाठवणार. And each family has to take a lamb. आणि ते कोकरू प्रत्येक परिवाराने घ्यायचं. And they have to cut the lamb. आणि ते कोकरू प्रत्येकानं They कापायचं. put the blood. त्या कोकराचं रक्त त्यांनी दाराबाहेर लावायचं. And then they have to observe that night. आणि मग त्या रात्रीला त्यांनी पाळायचं.
none of them should go out, कोणी बाहेर जायचं नाही, because कारण the angel of death will pass by. मरण दूत तिथून फिरकणार आहे. And if he sees the blood, that house will be saved. आणि मरणाच्या दूताने जर घराबाहेर रक्त लागलेलं पाहिलं तर ते घर तारलं जाईल. And then how they came out of bondage. आणि मग बंधनातनं गुलामगिरीतनं ते कसे बाहेर आले. So they have to think upon all those things. या सगळ्याचं स्मरण वलांडणाचा सण किंवा बेखमीर भाकरीचा सण करताना त्यांनी स्मरण करायचं हे सगळं. But when Jesus picked up the bread, पण त्या दिवशी येशूनी जेव्हा भाकर घेतली he changed it. त्यांनी बदललं. Now he didn't change it on Passover day, mind you. आता लक्षात ठेवा, मी सारखं सांगतोय तुम्हाला, एक्झॅक्ट वलांडणाच्या दिवशी येशूनी हे बदललं नाही. And there is another reason for it. आणि त्याच्या मागे अजून एक कारण आहे. Because the Jews wouldn't have liked it. कारण यहुदी लोकांना ते वलांडणाच्या दिवशी केलेलं आवडलं नसतं. Because they would have said, how can you change what commandment was given to Moses? कारण की वलांडणाच्या दिवशी यहुदी लोक म्हटले असते की कसं काय येशू मोशेने दिलेला नियम तू बदलतोय. How are you saying this bread is your body and all that? कसं काय येशू गुरुजी तुम्ही असं म्हणताय की ही भाकर म्हणजे तुमचं शरीर आहे आणि वगैरे वगैरे. So it was one day in advance he एक did. दिवस अगोदर येशूनी हा विधी त्यांना दिला. He lifted up the bread. भाकर घेतली. It was not unleavened bread. बेखमीर भाकर नव्हती. It was leavened bread. खमीर घातलेली होती. And so he said, का आदला दिवस होता ना आणि this येशू is my म्हणाला body, हे माझं शरीर आहे which is broken for you. जे तुम्हासाठी मोडत आहे. This is the cup, हा प्याला and this is the blood आणि हे रक्त. that will be shed for you हा all. प्याला हे रक्त तुम्हा सर्वांसाठी सांडलं And if you जाणार आहे. believe, आणि तुम्ही जर विश्वास ठेवला you shall be saved. तर तुमचं तारण And होईल. you have to do this. आणि तुम्ही हे करायचं How many times? किती वेळा? Not once a year. वर्षातनं एकदा Paul नाही. says, पॉल म्हणतो as many times you gather together, जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र जमाल you have to have this remembrance. तेव्हा तेव्हा तुम्ही ही आठवण करा. Are you understanding? समजतं का? The Jews had to remember once a year. म्हणजे यहुद्यांनी तर वर्षातनं एकदाच आठवण करायची होती की Their मिस्रातनं आपण Passover is once a year. Our Lord's Supper is every Sunday also. You can त्यांचं observe. वलांडण वर्षातनं एकदा. आपल्याकडे आपलं प्रभुभोजन आपण दर रविवारी सुद्धा माइंड यू चर्च मध्ये करू And शकतो. what did Jesus say? आणि येशू काय म्हटला? Do this in remembrance of me. माझ्या आठवणीत हे करा. Clearly he told them. क्लिअर कट त्यांना म्हणाला. Do this now in remembrance of me. माझ्या आठवणीत आता हे Now करायचं. don't remember Egypt. आता मिसर आठवणीत Don't ठेवायचं. remember Pharaoh. आता फारोचं स्मरण Don't करायचं. remember the plagues. आता त्या पिढा आठवू नका. Don't remember all that. आता ते सगळं आठवणीत आणू That is नका. all shadow. ते सगळं आता सावलीत गेलं. That was the Passover lamb तो वलांडणाचा कोकरा होता which only covered your sins. की ज्या कोकऱ्याच्या रक्तानं फक्त तुमचं पाप जे आहे ते झाकलं But now गेलं. in these last days, आता या दिवसात God has sent the lamb. परमेश्वराने कोकरा पाठवला. John the Baptist said, योहान जो बाप्तिस्मा देणारा म्हणाला, behold the Lamb of God पहा देवाचा कोकरा who takes away the sin of the world. जो जगाचा पाप हरण करतो. So he is the हालेलुया. one. तोच तो. So Jesus said, येशू बोलला, remember me. माझी आठवण ठेवा. Remember what I did for माझ्या you. आठवणीत हे करा, मी तुमच्यासाठी जे केलं त्याची आठवण ठेवा. So when we have breaking of तर bread, जेव्हा आपण प्रभू भोजन घेतो don't think upon other things. त्या प्रभू भोजन घेताना दुनियादारी के ख्याल सोचो मत. Don't think upon yourself. प्रभू भोजन घेताना स्वार्थी स्वतःचे विचार करो मत. You have to discern the Lord's अरे body. प्रभूच्या शरीराचा मर्म ओळखा. That is what we have to think upon. त्याचा विचार करायचा प्रभू भोजन घेताना. Amen. की We have to see पाहायचं that Jesus became the Passover lamb for us. की येशू वलांडणाचं कोकरू बनून आमच्यासाठी आला. He died for me on the cross. तो वधस्तंभावर आमच्यासाठी मेला. And we need to picture the Passion Week of our Lord. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो आवेशाचा तो पवित्र सप्ताह तो आपण आपल्या डोळ्यांसमोर प्रभू भोजन घेताना आणायचा. They partook of the lamb. We partake of our Lord. त्यांनी कोकऱ्याचं मांस खाल्लं. आम्ही प्रभू सेवन करत They आहोत. did it every 14th of Nisan. We do it every first day of the week or as many times as we have breaking of bread. त्यांनी फक्त वर्षातनं एकदा निसानच्या 14व्या दिवशी वलांडण पाळला. आपण दर रविवारी प्रभू भोजन घेऊ शकतो किंवा जेव्हा जेव्हा एकत्र येतो येशूच्या नावात तेव्हा घेऊ शकतो. See, they did it as an Independence Day. त्यांनी एक आझादीचा दिवस म्हणून ते केलं. For them it was Independence Day. लक्षात घ्या मी काय म्हणतो. ऍज अ नेशन त्यांना मिसर देशातनं सुटका मिळाली, आझादी मिळाली. आझादी म्हणून त्यांनी ते पाळलं. Like we have our Independence Day. जसं आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे ना, 15th August. 15 ऑगस्ट आझादी का दिन आहे ना. So what do they do? ते काय करतात? We all remember. सगळे भारतवासी आपण काय करतो? What आपण do we आठवण remember? करतो.
काय आठवण करतो that we की were set free from the British rule. ब्रिटिश लोकांच्या सत्तेखालनं आम्हा भारतवासियांना 15 ऑगस्टला या वर्षी आझादी We मिळाली. got freedom. आम्हाला आझादी मिळाली. Every year we do it दरवर्षी आपण हे करतो in remembrance of the freedom we का? got from the British की rule. आपण भारतवासियांना ब्रिटिश सत्तेखालनं जी आझादी मिळाली त्या आठवणीमध्ये आपण 15 ऑगस्ट पाळतो. That is the natural deliverance we got. ही नैसर्गिक सुटका किंवा But- नैसर्गिक आझादी जी आपल्याला But मिळाली deliverance from sin and death. तसं इस्रायली लोक तेव्हा तो वलांडण पाळायचे की मिस्र देशातनं आपल्याला आझादी मिळाली होती म्हणून वलांडण पाळायचा. परंतु आता मात्र मरणातनं आणि पापांपासनं कायमची आझादी येशू जो कोकरा तो मरून मिळणार आहे. Because Jesus said, आणि येशू the म्हणाला bread that these people ate, जी भाकर या लोकांनी खाल्ली it came from heaven, ती स्वर्गातून but आली yet they died. तरी ते मेले. But the bread that I give you, पण जी भाकर मी तुम्हाला if you दिली partake of it, जर ती भाकर तुम्ही खाल्ली you shall not die. तुम्ही मरणार नाही. Are you understand? कळतं? I am the bread that came down from heaven. मी स्वर्गातून आलेली भाकर आहे म्हटला येशू. Amen. Hallelujah. So when we partake of that bread, तर जेव्हा आपण ती भाकर प्रभू भोजनामध्ये ती भाकर ती वेफर घेतो we tell the whole world अख्ख्या जगाला जणू आपण that सांगतो Jesus died for me on the cross येशू माझ्या पापांसाठी क्रुसावर मेला. for my sins. माझ्या पापांसाठी येशू मेला. When we take the cup, जेव्हा आपण तो प्याला we पितो say, आपण म्हणतो Jesus shed his blood for my sins. येशूनं त्याचं रक्त माझ्या पापांसाठी सांडलं आणि तुझ्या रक्ताने माझे तारण झाले आता. Praise the Lord. हालेलुया. And one more thing, remember. अजून एक गोष्ट Verse 26. 26 For वचन as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रगट करून दाखवता. See, पहा that he is coming. की प्रभू लवकर परत येत आहे. Every time you are breaking of bread, you remember he is coming. ज्या दरवेळेला तुम्ही प्रभू भोजन घेता त्या दरवेळेला जेव्हा तुम्ही जणू हे प्रगट करता हे घोषित Yes. करता काय की ईसा जल्दी आने वाला है. He is going to come. हालेलुया. He died. तो मेला. But that is not the end of Christian story. पण ख्रिस्ती कहाणीचा हा अंत नाही. Christian story begins really after death. ख्रिस्ती कहाणी राजा मरणानंतर Real तर story. सुरू होते. Real life, real story. ख्रिस्ती कहाणी ख्रिस्ती जीवन राणी मरणानंतर तर सुरू होतं. That's why Jesus always said, Lazarus sleeps, she sleeps, everybody sleeps. Paul said they all sleep. आणि म्हणून येशू नेहमी म्हटला की लाजर निजलेला आहे, लाजर झोपलेला आहे. आणि पॉलही म्हणाला की ते निजतात झोपतात. Thomas said, if Lazarus is sleeping, he will get up. Why you have to go all the way there to wake him up at Bethany? आणि थोमा हुशार ना येशूला म्हणाला अरे गुरुजी जर लाजर निजलेला आहे झोपलेला आहे तर कशाला ऑल द वे बेतानीला जायचं त्याला जागा करायला. तो होईल ना जागा. Bible said, बायबल म्हणजे Jesus plainly said, Lazarus is dead. येशूनी मग अगदी सरळ सोड थोमाला सांगितलं राजा तो मेलाय. म्हणजे natural. You are a नैसर्गिक natural मरण. man. तू You are नैसर्गिक- thinking natural. I'll tell you in a natural way. तो मग तू नैसर्गिक माणूस आहे ना तू नैसर्गिक विचार करतो ना मग नैसर्गिकरित्या स्ट्रेट अवे प्लेनली तुला सांगतो लाजर मेलाय. Actually, I didn't want to say it that way, Jesus said. But now since you will not understand that spiritual thing, so I have to say plainly, Lazarus is dead. येशू म्हटलं अरे खरं तर मला तुला असं सांगायचं नव्हतं नैसर्गिकरित्या मला आध्यात्मिक भाषेने तुझ्याशी बोलायचं होतं आणि म्हणून मी म्हणतो की तो झोपलाय. पण तुला काय आध्यात्मिक भाषेचा कब कळतच See? नाही तर मी तुला नैसर्गिकरित्याच सांगतो लाजर मेलाय. So now when you are having breaking of bread, तर जेव्हा केव्हा आपण प्रभू भोजन घेतो think upon this also. यावरही विचार करा. My Jesus is coming soon. माझा येशू लवकर येत आहे. This is not my end. हा माझा शेवट नाही. This is not the end of my Christian story. आणि माझ्या ख्रिस्ती कहाणीचा माझ्या जीवन कथेचा हा काही शेवट I नाही. have to go to heaven. ईसा जल्दी आ रहा है मला स्वर्गात I जायचंय have to be with him. मला येशू बरोबर राहायचंय. Amen. हालेलुया. But when the Pharisees rejected Jesus, पण जेव्हा परुषांनी येशूला नाकारलं they cut themselves away from the blessings of God. त्यांनी काय केलं परमेश्वराच्या आशीर्वादांपासून स्वतःला वेगळं केलं. Amen. Amen. They cut कापलं. themselves from the blessings of त्यांनी God. परमेश्वराच्या आशीर्वादांपासून स्वतःला कापून टाकलं. In Mark 6, मार्क 6 when Jesus was in his hometown of Nazareth, येशू जेव्हा त्याच्या गावी नाझरेतला होता you know, there the people were not strengthened. तिथं लोकांना काही शक्ती मिळालेली नव्हती. They were not
out of sicknesses also. आणि तिथे लोकांना काय आरोग्य वगैरे मिळालेलं नव्हतं. Why? का बरं? Because he was teaching them. कारण तो त्यांना शिकवत होता. When he was teaching them, आणि येशू जेव्हा केव्हा त्या नाझरेतकरांना शिकवत होता, they said, where did he get all the wisdom? तर हे नाझरेतकर म्हणायचे की ह्याला एवढं सगळं ज्ञान कुठून रे मिळालं? Where did he get all the power याला हे सगळं सामर्थ्य कुठून रे मिळालं? to perform all these हे miracles? सगळे चमत्कार येशू करतो, इतकं सगळं ज्ञान बोलतोय, त्याला कुठून मिळालं? They scoffed at him. आणि त्यांनी त्याची निंदा केली, They mocked at him. त्यांनी त्याला नावं ठेवली. And what did they say? आणि ते नाझरेतकर काय म्हणाले? He is just a carpenter, हा तर साधा सुताराचा पोरगा आहे, the son of Mary, हा सुताराचा मुलगा, मरियेचा मुलगा the आहे, brother of James. आणि याकोबाचा भाऊ हा. His brother Joseph and Judas and Simon and his sisters live right amongst us. त्याचा भाऊ योसेफ, यहूदा, शिमोन आणि त्याची बहीण हे सगळे आपल्या समोर राहतात. ही Verses- फॅमिली आपल्याला माहित आहे. Verses 5 and 6. आणि 5 आणि 6 मार्क You know 6 what it says? काय लिहिलंय? They say, ते म्हणाले the brothers of Jesus and his sisters are with us. येशूचे भाऊ आणि येशूची बहीण आपल्या बरोबर आहे. म्हणजे काय? म्हणजे काय? आमच्यासारखंच ते, तूच थोडं वेगळं आहे. तूच वेगळा आहेस बाबा काहीतरी. Are you तुझे- understanding? तुझे भाऊ बहीण तर आमच्या बरोबरच आहेत. ते आम्ही ओळखतो, आम्ही ते आमच्या घरी येतात, आम्ही त्यांच्या घरी जातो, तेरे फॅमिली को मैं अच्छा ते प्रसाद पहचानता. खातात, आम्ही प्रसाद हालेलुया. खातो. आम्ही सगळं त्यांच्या सेम आहे. तेरे फैमिली के साथ हमारा फक्त उठना तूच बैठना है. वेगळं आहे. तू ही कुछ अलग है बाबा. ओनली यू आर डिफरंट. तू ही कुछ अलग है. जीसस, यू आर डिफरंट. येशूला जणू ते नाझरेतकर म्हणतात तू काहीतरी वेगळाच आहे बाबा. And that's why Jesus on the last day did not stay in their home. He stayed at Mary and Martha's आणि house. म्हणून तर येशू ख्रिस्त शेवटच्या दिवशी त्या नाझरेतकरांच्या घरी न राहता मेरी मार्थेच्या घरात राहिला. हा फरक पडला. Are you understanding, people? कळतं का? And Bible says बायबल म्हणतं in Mark 6, 5 and 6, मार्क 6, 5 आणि 6 and he could there do no mighty work save that he laid his hands upon a few sick folk and healed them, and he marveled because of their unbelief. आणि त्याने थोड्याशा रोग्यांवर आपले हात व ठेवून त्यांना बरे केले. याखेरीज त्याला कोणतेही सामर्थ्याचे कृत्य तेथे करता आले नाही आणि त्याला त्यांच्या अविश्वासामुळे आश्चर्य वाटले. Say, in Nazareth, नाझरेत many गावात people were sick. कदाचित लोक आजारी होते Many were almost dying. आणि बरेच लोक आजारी, बरेच लोक मरायला टेकलेले. But they came to see him and hear him to mock at him. पण नाझरेतकर येशूकडे अशासाठी आले की आपण येशूचं ऐकायचं आणि त्याला नावं ठेवायची, त्याची निंदा They करायची. didn't have faith. त्यांच्याकडे विश्वासच And नव्हता that's why Nazareth suffered. आणि म्हणून नाझरेत गावाला त्रास झाला. They missed their healing and आणि blessings. म्हणून नाझरेत गावाला म्हणजे तिथल्या गावकऱ्यांना आरोग्यही त्यांनी चुकवलं आणि आशीर्वादही त्यांनी But चुकवले. here, पण इथे we are going to discern the Lord's body. आपण मात्र प्रभूच्या शरीराचं मर्म ओळखणार. We are going to believe that Jesus died for my आपण sins. विश्वास ठेवणार की माझ्या पापांची येशूने केली क्षमा, तो किती चांगला We are आहे. going to believe that he received the stripes on his back. आपण विश्वास ठेवणार की त्याच्या पाठीवर त्यांनी फटके खाल्ले, That by his stripes we are त्याला healed. ते फटके बसले, त्यातून आपल्याला आरोग्य मिळालं. Praise आपण God. सांगतो. See, it is something very dangerous हे फार धोकादायक आहे if we काहीतरी. don't understand this truth. समजून घ्या मी काय म्हणतो. ब्रेकिंग ऑफ ब्रेडचं सत्य जर आपण व्यवस्थित कळून घेतलं नाही तर ते खाणं धोका आहे. See, it's a dangerous thing to partake in the breaking of bread and not discerning the Lord's body. प्रभू भोजन भले खाओ, पण प्रभू भोजनाचा अर्थ न समजता जर प्रभू भोजन खाल्लं तर त्याच्यात धोका See, आहे. Jesus' gift was there in him, but he was not operational for their lives because they were not ready to believe. येशूची गिफ्ट येशूमध्ये होती, येशूची दानं येशूमध्ये होती, पण येशू ती दानं नाझरेतकरांसमोर वापरू शकत नव्हता कारण नाझरेतकरांची तेवढी तयारी नव्हती. He had blessings, all blessings in him, येशूकडे भरपूर आशीर्वाद होते, but it could not be released because they did not tap the blessings that Jesus had because of their unbelief. पण नाझरेतकरांना ते आशीर्वाद येशू देऊच शकला नाही का? कारण नाझरेतकरांनी येशूवर विश्वासच ठेवला नाही आणि कुठेही येशूला स्पर्शही केला नाही. See, you need to tap the blessings that Jesus has for you असं by नाही. connecting him through faith. विश्वासाने येशूशी संपर्क साधून येशूने जे आशीर्वाद आपल्यासाठी ठेवलेले आहेत ते थोडेसे चाचपा. See, when you come for the breaking of bread, जेव्हा तुम्ही प्रभू भोजनाच्या सर्व्हिसला येता, it is a dangerous thing if you have something also against the Lord. नेहमी लक्षात ठेवा प्रभू भोजन घेताना प्रभूच्या विरुद्धही आपल्या मनात जर काही काळं असेल ना तर ते खाणं धोका आहे. Always remember, नेहमी लक्षात ठेव. काय देवाने मला काय दिलं नाही. कुरकुर कुरकुर No. काय दे बाप्पा तू काय I'm करतच telling नाही. you, don't even think. मी म्हणतो विचार पण करू नको मग प्रभू भोजन. Otherwise, it is better not to partake in the bread. नाही तर मग प्रभू भोजन घेऊ नको ते बरं. पण मनामध्ये काळीमा घेऊन जर Do तू ते this in प्रभू remembrance of me. येशू म्हटला माझ्या आठवणीत प्रभू भोजन घे. Remember me. माझ्या आठवणीत How good I am. माझी आठवण कर Jesus went about doing good. की मी किती चांगला होतो, See? येशू किती चांगला आहे. So don't say, असं म्हणू नका.
मला आतापर्यंत मिळालं नाही, मी किती प्रार्थना केलं, प्रभू दुसऱ्यांना देतो, मला देत नाही. आणि at that day is the breaking of bread day, and when you come with that kind of attitude, it's a dangerous thing. आणि जर प्रभू भोजनाच्या दिवशी तुम्ही असल्या वृत्तीनं चर्च मध्ये आलात, काय माहिती देव बाप्पा माझ्याकडे लक्ष देतो का नाही, हे माझ्या जीवनात असलं चाललेलं आहे रडगाणं. असल्या वृत्तीत देव न करो. प्रभू भोजनाच्या दिवशी जर तू आला ना, मी म्हणतो ते भोजन घेऊ नको. See, I come to the communion table with this truth. मी प्रभू भोजनाच्या मेजापाशी या सत्यानं येतो, That my Jesus died for me. माझा येशू माझ्यासाठी And मेला. that excites me. आणि त्यानं मला असा आनंदाची उकळी येते That someday somebody who loved me so much, की कधीतरी कोणीतरी ज्या येशूनं माझ्यावर एवढी प्रीती केली, he died for me. माझ्या पापांसाठी मेला, And that builds my confidence. त्यांनी माझा विश्वास वाढतो. When you partake of that bread, जेव्हा तुम्ही त्या भाकरीतून घेता when you drink of that cup, आणि त्या प्याल्यातनं पिता, confidence should be built up. विश्वास वाढला पाहिजे तुमचा, You should have peace. शांती आली You should have पाहिजे, assurance. एक खात्री आली पाहिजे. See, love is a very strong factor for me. प्रीती 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 विना माझे जीवन अधुरे, ख्रिस्तीपणाचे हे गुढ खरे. Amen. प्रीती माझ्या आयुष्यात तरी कमीत कमी फार महत्वाचा भाग बजावते. Every time दरवेळेला I go through hard times, जेव्हा केव्हा मी संकटातून I जातो, am reminded of the cross. मला क्रुसाची आठवण येते. It always, and it is not only a power for me that gives me confidence, but it is also a power for me that I can be more submissive through trials also. आणि असं सामर्थ्य आणि असा विश्वास की फक्त सामर्थ्य त्यातून येत नाही मला, तर त्या विश्वासातनं मला एक अशी शक्ती प्राप्त होते की मला संकटातनंही जायचं आहे. Amen. Are you understanding? समजतं का? It's the power of God unto salvation. देवाचं सामर्थ्य तारणासाठी. Amen. Hallelujah. I'm reminded of the cross मला क्रुसाची आठवण होते and that intense love He has for me. आणि जे खोल गहन प्रेम त्यांनी माझ्यावर केलं And त्याची, did this love begin recently? आणि त्याचं हे प्रेम काय आत्ता सुरू झालं? Did it begin just because you started changing in your life? येशूचं तुझ्यावरचं प्रेम काय आजकाल सुरू झालंय Or after you changed? का तू बदलल्यावर सुरू झालंय? After you started tithing to the church? का तू चर्चला दशांश भरमसाठ देऊ लागला तेव्हापासून सुरू झालंय? He loved us before we started loving Him. He loved us even before we were born. He loved us from eternity. अशातला तर काही भागच नाहीये. आपल्या आईच्या पोटात आपला गर्भ राहायच्या अगोदर पासून तो म्हणतो, इर्मियात मी तुला निवडलं आणि मी तुझ्यावर प्रेम केलं. Because His delights were with the sons of men. कारण त्याचा आनंद मानवी संतानात आहे. Amen. Don't ask any questions to the Lord. प्रभूला काहीही प्रश्न विचारू नका. Amen. Please. Why should Jesus be our Savior? का येशूने आपला तारणारा Why बनावा? not somebody else? का दुसरं कोणी आपला तारणारा नाही? Don't say. असं नका God म्हणू. knows His lamb. देवाला माहित आहे देवाचा कोकरा कोण आहे. तू असले प्रश्न विचारू नको. God has given us salvation through this lamb. देवाने आपल्याला तारण याच कोकऱ्याद्वारे दिलेलं आहे. That's why Abraham had confirmed it. आणि म्हणून अब्राहमाने हे कन्फर्म केलं. Isaac said, इसहाक बोलला, Father, डॅडी wood is there, fire is there. आग आहे, वेदी आहे, Where is the lamb? कोकरू कुठे आहे? Where is the lamb? कुठे आहे कोकरू? There was not a soul there. आणि एक जीव तिथे त्या रानात डोंगरावर Only नव्हता. Isaac and the father. फक्त इसाक आणि त्याचा बाप अब्राहम. Amen. हालेलुया. Only the father and the son were फक्त there. बाप आणि मुलगा, पिता आणि Abraham पुत्र. speaks about the father. Isaac speaks about the Lord Jesus Christ. बाप आणि मुलगा, पिता आणि पुत्र. म्हणजे बाप अब्राहम बोलतो देव जो बाप, इसहाक बोलतो देव जो पुत्र. Father, बापा where is the lamb? कुठे आहे कोकरू? बापा Where is the lamb? बाबा बाबा कोकरू कुठे आहे? My son, माझ्या मुला, God will provide for Himself a देव lamb. स्वतःसाठी पुरवे. Verse 6, what He said? 6व्या वचनात काय God लिहिलंय? will provide a lamb for Himself. तो स्वतःसाठी कोकरू पुरवे. Abraham turned, and in the thicket there was a ram. आणि अब्राहम वळला, झुडपात एक एडका सापडला. And he offered that ram as a sacrifice. अब्राहमाने तो घेतला आणि अर्पण म्हणून चढवला. The selection of Jesus was of God. येशूची निवड जगाच्या पापांसाठी मरायला देव बापानी केली. This is my beloved son, आणि तो म्हटला, हा माझा परमप्रिय in पुत्र आहे, whom I am well pleased. ज्यावर मी प्रसन्न आहे. There is salvation in no other name. कारण दुसऱ्या कुठल्याही नावात नाही No other name given under heaven आणि स्वर्गाखाली दुसरं कुठलंही नाव तारणास्तव दिलेलं नाही except the name of Jesus. फक्त येशूचे नाव, नाम नाम नाम, येशू तारकाचे नाव, Praise God. नाव गोड नाव. Second point, दुसरा मुद्दा, the second meaning of the Lord's body. दुसरा अर्थ, दुसरा मुद्दा, प्रभूच्या शरीराचा दुसरा अर्थ. For he that eateth and drinketh unworthily eateth and drinketh damnation to himself, not discerning the Lord's body. जो अयोग्य रीतीनं खातो तो आपल्या स्वतःच्या शरीरावरती
प्रभूच्या श्रेयाचं मर्म न ओळखल्यामुळे दंड ओढवून घेतो. 29th verse. वचन 29. People tend to say, Paul says, many are weak and sick because they don't discern the Lord's body, which means they don't consider the importance of what Christ did by coming to the earth and dying for them. म्हणजे येशू ख्रिस्त पृथ्वीवरती आला आणि आपल्या सर्वांसाठी मेला हे ते लक्षात नाहीत, हे ते मानत नाहीत आणि म्हणून ते अयोग्य रीतीनं खातायत असं लोक म्हणतात. See, that is the first thing, the most important thing ती पहिली बाब झाली, सगळ्यात महत्वाची बाब ती झाली. that we need to consider, and most of the churches consider that. ते तर आपण मानलंच पाहिजे की येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांच्या पापांसाठी मरायला देवाने पाठवलेला कोकरा आहे. If you don't consider that, you are not a believer. हे जर चर्चनी मानलं नाही तर मी तर म्हणतो आपण बिलीव्हरच नाही. But we cannot neglect the other significant meaning of this statement, and that's why many of us are suffering. पण या विधानाचा दुसरा जो दर्शकात्मक अर्थ आहे तो आपण समजून घेत नाही म्हणून आपल्यातले अनेक आजारी आहेत. It is the same coin, but the other side of the coin. एकच नाणं दोन बाजू. Amen. कळलं? एकच नाणं आहे त्याला दोन बाजू Now आहे. we know Jesus was no ordinary human being. आपल्याला हे तर माहिती आहे की येशू काही कुठला साधा माणूस And नव्हता what he did was not an ordinary act. आणि येशूनं क्रुसावर जे केलं ते काय साधं काम नव्हतं. But Paul says पौल म्हणतो we should discern the Lord's body. आपण प्रभूच्या शरीराचे मर्म लक्षात घेतले पाहिजे. See, we saw what was the Lord's body first. आपण पाहिलं की प्रभूचं शरीर म्हणजे काय. But we will also see the other important aspect of the आता same आपण coin. अजून एक महत्वाचा भाग त्याच नाण्याचा पाहूया. Now here he says, इथे तो म्हणतो many are weak. बरेच अशक्त आहेत. See, weak means अशक्त आहेत म्हणजे without strength. शक्ती नाही आहे, दुबळे आहेत, दुबळे. See, now let us all, study ourselves. आता These three मी हे- aspects are we going through. आता मी हे बोलत असताना सगळ्यांनी आत्मपरीक्षण करा, स्वतःला तपासा आणि हे 3 मुद्दे पहा की मी याच्यातनं कशातनं त्रासात आहे का. See, because the Corinth church had told Paul, this is happening in our church. कारण करिंथ मंडळींनी पॉलला जाऊन सांगितलं की पॉल सर, पास्टर पॉल, हे आपल्या चर्चमध्ये हे मैती खूप होतात अलीकडे And among all the 7 Gentile churches, आणि सगळ्या 7 परराष्ट्रीय मंडळात Corinth church had the most gifts manifested. करिंथ चर्च मध्ये Don't forget that. सगळ्यात जास्त गिफ्ट आणि पॉवर प्रगट झाली, Yet they were all sick. तरी ते सगळे आजारी So we will study this. आणि It's very सदा important. आजारी. त्याचा अभ्यास आपण So करू. your की असं weak का? means तर इथे अशक्त म्हणजे without strength, शक्ती नसलेला, दुबळा, feeble. दुबळा. And sick means आजारी म्हणजे suffering from continued ill health. सतत काही ना काही शरीरामध्ये आजार असलेला, And, सतत. and sleep is used आणि- in a figurative sense for physical death. झोपलेला झोपलेला म्हणजे मरण पावलेला. means for Christians it is sleeping. ख्रिस्ती लोकांना मरण पावणे म्हणजे झोपणे, That means you are dying before time. म्हणजे वेळे अगोदर बरेच लोक झोपतायत. So when we don't discern the Lord's body, तर जेव्हा आपण प्रभूच्या शरीराचं मर्म किंवा अर्थ ओळखून घेत नाही our flesh becomes weak. तेव्हा पहिलं तर आपलं शरीर होतं अशक्त. So you need to be very careful here. म्हणून फार सांभाळायचं, Now we need to be also careful हेही सांभाळायचं. not to form a general principle from this particular case या विशिष्ट प्रकरणात एक सर्वसाधारण आपल्याला तत्व करायचं नाही that every kind of weakness or every kind of sickness or every kind of early death or premature death is the judgment of God because those people did not discern the Lord's body. की आता काय आपल्याला असं म्हणायचं नाहीये, असं आपल्याला सर्वसाधारण तत्व नाही करून टाकायचंय की आता जो प्रत्येक जण आजारी आहे किंवा मरत आहे याचा अर्थ त्यांनी प्रभू भोजनामध्ये प्रभूच्या शरीराला Okay. ओळखून घेतलं नाही म्हणूनच हा आजारी पडला, म्हणूनच हा मेला, असं नेहमी सगळ्यांविषयी ना आपण म्हणू शकत नाही. Are you understanding people? समजतं? हे समजून घ्या. It's not a norm. ही काही प्रथा नाहीये, ही विधी But नाहीये. But we need to check up in these areas also as पण well. I'm ते saying. प्रभू भोजन घेताना मी काय म्हणतो की हे निजणं, झोपणं, मरणं, आजार यावर पण थोडं स्टडी करा ना की दे बापा हे Yes. आजार पण सध्याला माझ्या शरीरात चाललेलं आहे. Am I doing everything else but avoiding these things? मी माझ्या जीवनामध्ये सगळं करतेय पण आणि काही थोड्या गोष्टींमध्ये कुठे काही चुकतीये का प्रभू मी. So here Paul had a specific revelation from the Lord about the Corinthian church situation. तर करिंथच्या चर्च मधल्या त्या विशिष्ट परिस्थितीसाठी पॉलला प्रभूपासून हे मिळाले. So maybe people were asking Paul, तर कदाचित मंडळीतले लोक पॉलला विचारत असतील why does our church suffer so much? की पास्टर पॉल आपल्या चर्चला हे एवढा त्रास का. Many people are weak in our church. आपल्या चर्चमध्ये बरेच लोक असे अशक्त आहेत का. Many are weak and feeble and many funerals we are conducting every week. आपल्या चर्चमध्ये बरेच लोक सारखे आजारी पडतात अलीकडे आणि बऱ्याच लोकांचं निधन होत आहे.
का बरं पास्टर पॉल हे असं होत आहे? And it's not only that old people are dying, even the young are dying. आणि पास्टर फक्त म्हातारे मरतात असं नाही हो, तरुण जवान सुद्धा अलीकडे निधन पावतायत. And we don't lack in any spiritual gift. तर करिंथ मंडळीतले मेंबर्स पॉलला म्हणतात की कुठलं आध्यात्मिक दान तर आपल्यामध्ये कमी नाहीये, Because they had the best gifts being manifested. कारण सगळी आध्यात्मिक दानं, अगदी सर्वोत्तम ती आध्यात्मिक दानं करिंथ चर्च मध्ये सगळ्यांद्वारे प्रगट होत होती. in the dis- पॉवर एक्सलंट. In the display of power and manifestation of the gifts, there was no church like Corinth म्हणजे church. करिंथ चर्च मध्ये पॉवर मॅनिफेस्टेशन किंवा सामर्थ्याचं प्रगटीकरण, दानांचं प्रगटीकरण, हिलिंग मिनिस्ट्री अँड प्रोफेसी मिनिस्ट्री, ह्या Everything सगळ्या was there. मिनिस्ट्र्या करिंथ चर्च मध्ये एक्सलंटली परफॉर्म होत होत्या. Yet, तरी many are sick, बरेच लोक आजारी many are weak, आणि बरेच अशक्त, many are dying. बरेच मरतायत, Why जवान we मरतायत are का? not healed? तर करिंथ मधले मेंबर पॉलला प्रश्न So- विचाराले, पॉल सर असं का? So this was a cause of concern for the church. तर चर्चच्या मेंबर्सना काळजी व्हायला लागली की असं इतकी सगळी भारी पॉवर तर येते आपल्याकडे, पण हे असं का होत So आहे? you can imagine those who don't join the church, what is their condition? तर कल्पना करा, जे लोक चर्चच जॉईन करत नाहीत त्यांची दशा काय असणार? That's why these para churches, they speak about the universal church, they speak about, I don't know how much they must be suffering. आणि म्हणून या सगळ्या वैश्विक चर्च विषयी आणि संस्थांविषयी लोक जे बोलतात ना, त्यांना किती काय त्रास होत असेल ते मला नाही माहित. Amen. कारण हे चर्च मध्ये असून असं होतं, तर बाहेर कसं व्हायचं? He says people don't come together for Holy Communion. तर तो म्हटला लोक पवित्र भोजनासाठी एकत्र येत नाहीयेत. That's what Paul says. प्रभू भोजनासाठी लोक एकत्र येत नाहीयेत. He says, बोलला तो. therefore, my brethren, when you come together to eat, wait for one another. See, they were not waiting for one another. एकमेकांची वाटच पाहत नाहीत. म्हणजे लिहिलेलं होतं ना की बंधुजन तुम्ही एकमेकांची वाट पहा प्रभू भोजनासाठी एकत्र घरोघरी भाकर मोडत असताना. हन्ना घाई लगीन घाई, एकमेकांची वाटच पाहत नाही. जल्दी कर, See, जल्दी in निपटा. verse 20 he says, 20 वचन, therefore, when you come together in one place, it is not to eat the Lord's Supper. Oh, God. 20 वचन, म्हणून तुम्ही एका ठिकाणी एकत्र मिळता तेव्हा प्रभुभोजन करण्यासाठी तुम्ही एकत्र मिळत नाहीये. सेम चॅप्टर 20 वचन. नहीं, पण आम्ही येतो होली कम्युनियन साठीच ना येतो. आम्ही प्रभु भोजन के लिए ही आज हम चर्च में आए थे. Yes, you're coming for the Lord's Supper, but you're coming for the elements alone of the Holy Communion. हो, अरे तुम्ही प्रभु भोजनासाठी चर्च मध्ये येताय, पण वृत्ती कशी? अपना प्रसाद खाने का और भागने का. There is more to it than the simple sacraments that you try to observe. हे असं नाही, हे जे आपण नुसतं हे प्रसादासारखं घेऊन हा झाला आज हमारा प्रभु भोजन था. See, all the 7 churches सगळ्या 7 मंडळ्या that Revelation speaks about, and I spoke to you about all the 7 churches. प्रगटीकरणाच्या पुस्तकात 7 मंडळांविषयी लिहिलंय आणि मीही तुम्हाला त्या 7 चर्च विषयी शिकवलं. All the 7 churches are Gentile churches. सगळी 7 चर्च परराष्ट्रीय आहेत. Only one church was a Jewish church, and that was the church at Jerusalem. एकच चर्च ज्यूइश चर्च होतं, ते म्हणजे येरुशलेमेतलं So चर्च. Corinth church was like our church. तर करिंथ चर्च म्हणजे आपले एक्झॅक्ट कॉपी ऑफ विनयार्ड. These people तर हे लोक who came to the Lord, जे प्रभूकडे आले they आता, were saved. ते त्यांचं तारण झालं There was some attachment to the customs. आणि मग त्या of ज्या the काही old. प्रथा, ते म्हणतात हमारे में ऐसा करते, ते जे काही प्रथा, त्या प्रथेला ते So फारच they जडलेले brought होते. that custom also in the church. तर त्यांनी काय केलं, चर्च मध्ये ती प्रथाही आणली. So when breaking of bread is to be done, तर जेव्हा केव्हा प्रभू भोजन व्हायचं, they used to take it as a prasad. प्रसाद म्हणून ते घेऊ लागले. Now, आता Paul says, पॉल म्हणतो, whether you eat or not eat is not going to make any difference in that. तू खाणार का न खाणार यातनं त्यात काही फरक पडणार There is नाही. nothing in it. त्याच्यात काही नाहीये. Jesus said, I am the bread of life. तर मग कशात आहे? येशू म्हटला, मी जीवनाची भाकर I आहे. am the bread of life. मी जीवनाची भाकर आहे. See, Pastor, but we are coming for Holy Communion. नाही पास्टर, पण आम्ही प्रभू भोजनाला येतो. No, but you are taking it as a prasad. घेतो, तू येतो, पण तू प्रसादासारखं And घेतो. every time you take it as a prasad, you are calling judgment upon yourself. आणि ज्या दरवेळेला तू प्रसादासारखं ते खातो, तू स्वतःवरच दंड ओढवून घेतोय. Because you have not discerned the Lord's body. कारण प्रभूच्या शरीराचा अर्थच तू ओळखून घेतला नाही. See, it is more than the eating part. खाण्याहूनही जास्त त्यात खूप अर्थ आहे. It is more than the drinking part. म्हणजे नुसतं ते घेतलं आणि पिलं याच्यापेक्षाही जास्त अर्थ आहे त्याच्यात. Amen. आमेन. Now, what is the Lord's body? प्रभूचं शरीर म्हणजे काय? You are the Lord's body. तुम्ही प्रभूचं शरीर. Who is the Lord's body? कोण आहे प्रभूचा देह? We are the Lord's body. आपण आहोत ख्रिस्ताचं शरीर. We are the members of the Lord's body. प्रभूच्या शरीराचे आपण सभासद. So you have to discern
तर तुम्ही ओळखायचं. Jesus said, येशू बोल, a new commandment I give to you, नवीन आज्ञा मी तुम्हाला देतो, that you love one another एकमेकांवर तुम्ही प्रीती करा as I have loved. जसं मी तुमच्यावर प्रीती So केली. there is a holy communion. प्रीती भोजन किंवा प्रभू भोजन. What is communion? प्रभू भोजन म्हणजे काय? We are going to study that. त्याचाच अभ्यास आपण करणार आहोत, करतोय. Communion. प्रभू भोजन It is more than the worldly fellowship or the kind of friendship you have in the world. जगामध्ये जी मैत्री आपण करतो किंवा जगामध्ये जे एक सामाजिक उठणं बसणं आपण करतो, सोशल मीटिंग्स जे आपण करतो, त्याहूनही जास्त अर्थ आहे या प्रभू भोजनाच्या मीटिंगला. Now Moses tells the children of Israel, मोशे इस्रायली मुलांना सांगतो, when they were called to partake of the Passover, जेव्हा त्यांना वलांडणात भाग घ्यायला बोलवलं तेव्हा, see here your eyes will open. See, आता ते वाचल्यावर तुमचे डोळे उघडतील. Numbers 9:2. उघडा गणना 9:2. There he says, तिथे लिहिलंय, let the children of Israel also keep the Passover at his appointed season. आणखी इस्रायलाच्या संतानांनी वलांडण सण त्याच्या नेमलेल्या वेळेस पाळावा. See, what is kept? काय? See, you should have said, let the children of Israel eat the Passover lamb. How do इस्रायली you understand? संतानांनी वलांडण सण खावा असं लिहायला हवं होतं ना. Here it says, इथे लिहिलंय, let the children of Israel keep the Passover. इस्रायलाच्या संतानांनी वलांडण सण पाळावा. See, he didn't say, let the children of Israel eat of the Passover. वलांडण सणाचं भोजन खावं असं नाही लिहिलेलं. Because, कारण see, there is more significance given to the spiritual meaning than to the eating meaning there. आध्यात्मिक अर्थाला जास्त महत्व दिलेलं आहे खाण्यापेक्षाही. Amen. हालेलुया. It's not only the physical eating as you eat your food, फक्त शारीरिक जेवण नाही की जसं तुम्ही आपल्या शरीरासाठी जेवता it has a तसं. spiritual meaning. त्याच्या मागे आत्मिक अर्थ दडलाय. You need to discern the Lord's body. प्रभूच्या शरीराचं मर्म ओळखा. Lord's body means one another now. एकमेक आपण एकत्र एकमेक प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखा. शरीर कोण? शरीर आपण सर्वजण. And what do we do? आणि आपण काय करतो? We take the bread, आपण घेतो भाकर. he eats like that. झालं, वेळ झालं, मला मी जातो. हा, अरे राजा And that's शरीराचं why मर्म- they go out of this church weak and sick and die. आणि म्हणून मग चर्च मधून बाहेर पडतात ते आजारी आणि एकदम कसे कसे आणि मरायला चालले Because जणू. each one is eating for himself. हा प्रत्येक जण स्वतःसाठी खातोय. And that is not holy communion. त्याला प्रीती भोजन का पवित्र भोजन म्हणत नाही. The first part you observe, but the second part is equally important for your well-being. पहिला भाग तुम्ही पाळताय ठीक आहे, पण दुसरा भागही तुमच्या कल्याणासाठी महत्वाचा आहे ना, की प्रभूच्या शरीराचे मर्म ओळख. आणि शरीर कोण? तू आणि मी. म्हणजे काय? See, first is the vertical relationship, आधी वरचं नातं, then is the horizontal relationship. मग आडवं नातं. That is the cross. तो झाला क्रूस. We and Christ, आपण आणि ख्रिस्त, and we. आणि तुम्ही आणि आम्ही. That makes the cross complete. आपण आणि ख्रिस्त, आणि मग ब्रदर आणि सिस्टर, म्हणजे झाला क्रूस पूर्ण. So communion means तर प्रभू भोजन, partaker. प्रभू भोजन भाग घेणारे भोजनात, Partaker. भाग घेणारे. When you share with your fellow जेव्हा तुम्ही believer, तुमच्या साथीदारांबरोबर किंवा विश्वासू जनांबरोबर भाग घ्या, you are partaking even of their suffering. You are partaking even of their joy. म्हणजे त्यांच्या त्रासांमध्येही तुम्ही भाग घ्यायचा, त्यांच्या आनंदातही तुम्ही भागीदार व्हायचं. Do you know we have been given titles? तुम्हाला माहितीये आपल्याला शीर्षक दिलेली आहेत. You are called the salt of the earth. पृथ्वीचं मीठ आहोत You have आपण, got the light of the earth. प्रकाश आहोत आपण. See, ही we सगळी have got आपल्याला, all these titles. हे सगळं टायटल आपल्याला शीर्षक दिलेलं आहे. We are सगळं called priests. We are called kings. आपल्याला याजक म्हटलंय, आपल्याला राजा We म्हटलंय, are called believers. आपल्याला बिलीवर We are म्हटलंय, called the body of Christ. आपल्याला ख्रिस्ताचं शरीर We are म्हटलंय, called the members of the same body. आपल्याला त्या शरीराचे अवयव म्हटलंय. One is an eye, one is a ear, मग one एक is a डोळा आहे, hand. एक कान आहे, एक पाय आहे, एक हात आहे. If one hurts, the other one also hurts. मग एकाला लागलं तर दुसऱ्यालाही If लागायला other one हवंय. rejoices, this one also rejoices. एकाने आनंद केला तर दुसऱ्यानी पण आनंद करायला So we हवा. are the body of Christ. तर आपण झालो ख्रिस्ताचं शरीर. So when we partake of the bread, आपण जेव्हा प्रभू भोजन घेतो, sometimes we don't even know who is sitting next to me and partaking of the bread. कधी कधी आपल्याला हेही माहित नसतं की आपल्या शेजारी कोण बसलेलं आहे आणि कोण आपल्या बरोबर प्रभू भोजन घेत आहे. When you partake of the bread, जेव्हा तुम्ही प्रभू भोजन घेता, I'm telling you what you have to do. मी तुम्हाला सांगतो काय करायचं. Talk to the other person. शेजाऱ्याशी बोला. काय brother? ब्रदर, कसं? नाव ठीक आहे. कुठून कसं, Know him. त्याला जरा ओळखून Love घ्या. him. त्याच्यावर प्रेम करा. All the disciples, when they were having the breaking of bread, they knew one another. सगळे शिष्य जेव्हा प्रभू भोजनाला बसले ते एकमेकांना ओळखत होते.
Only one person who didn't know one another and Jesus was Judas, and he left out. एकच होता ज्यांनी एकमेकांना आणि येशूला ओळखलं नाही, तो म्हणजे जुडास, जो बाहेर गेला. Are you understanding? समजतं शरीराचे मर्म. शरीर कोण? तुम्ही आणि मी. And that's why म्हणून he died prematurely. तो अकाली निधनानं मेला. Judas died prematurely. अकाली मरण आलं ना He यहूदाला. committed suicide आत्महत्या केली ना त्यांनी. because कारण he did not discern the Lord's body. प्रभूच्या शरीराचं मर्म त्यांनी ओळखलं नाही. Some of us, आपल्यातले काही जण even before another one finishes the breaking of bread, he is out of the church. दुसऱ्यानं प्रभुभोजन घेऊन पूर्ण करायच्या अगोदर, त्या सगळ्यांचं व्यवस्थित होण्या अगोदरच आपण चर्च सोडून निघून जातो. And that's why they become weak. म्हणून ते अशक्त होतात. That's why they are becoming sick. म्हणून ते आजारी पडतात. Because कारण how can the hand go out when the body is inside? शरीर कोण आहे? प्रभूच्या शरीराचं मर्म ओळखा म्हटला. शरीर तुम्ही आणि मी आहोत. आणि जर त्या शरीरातला हात आणि पाय असा बाहेर निघून जातोय जेव्हा संपूर्ण शरीराचं झालेलं नाहीये, हे कसं शक्य आहे? How can we? How is it possible? That the hand goes and then the eye goes and then the leg goes. एकाने खाल्लं, आमचं झालं हमजार आहे. हात गेला, पाय गेला. The body should go together. लुळं पांगळं शरीर राहिलं. अरे शरीर एकत्र बाहेर पडलं पाहिजे. Are you understanding? प्रभू भोजनाच्या दिवशी तरी कमीत कमी शरीर एकत्र बाहेर पडलं पाहिजे. And I am म्हणजे telling सगळे you, एकत्र बाहेर पडले And पाहिजे. you shall be healed. The मी body of सांगतो Christ will तुम्हाला, be healed. मी वेदीवर उभा आहे. नाही तुम्हाला आरोग्य मिळालं तर मला येऊन भेटा. ख्रिस्ताच्या देहाला, शरीराला, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आरोग्य मिळेल. Praise the Lord. हालेलुया. See, that speaks about communion. प्रभू भोजन. आपण फक्त पहिला अर्थ ओळखला होता की येशू माझ्या पापांसाठी क्रुसावर मेला, त्यांनी माझ्यासाठी रक्त सांडलं. See, that is the spiritual meaning there. तो आध्यात्मिक अर्थ आहे. But तिथे. now here, इथे we are on this earth, we need healing. या पृथ्वीवर आपल्याला आरोग्याची गरज आहे ना सिस्टर. अच्छा होना है ना. But the devil पण सैतान has covered our eyes डोळे आंधळे करतो आपले. concerning the other side of the same coin. त्या नाण्याची दुसरी बाजू आपल्याला बघूच देत नाही. Acts 2:42. प्रेषित 2:42. And they continued steadfastly in the apostles' doctrine and fellowship. See, प्रेषित 2:42. after doctrine, after the word, the most important is fellowship. And fellowship in Greek is koinonia. आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात. First is fellowship and then is breaking of bread. आधी सहभागीपण आणि मग भाकर मोडणे. Without the fellowship, there is no breaking of bread. एकमेकांशी सहभागिता साधल्याशिवाय भाकर मोडणे नाही. Without fellowship, there is no prayer. एकमेकांशी बोलल्याशिवाय प्रार्थना नाही. See the sequence there. क्रम बघा ना. See the sequence. क्रम बघा ना. Sequence is, क्रम आहे सहभागिता first एकमेकांची. is apostles' doctrine. पहिलं प्रेषितांचं शिक्षण That is the word of God. म्हणजे वचन. Then fellowship. मग सहभागिता. Then breaking of bread. मग भाकर मोडणे. Then prayer. मग प्रार्थना. Without fellowship, no prayer will be answered by God. सहभागिता शरीरात एकमेकांशी साधल्याशिवाय एकाही प्रार्थनेला उत्तर मिळणार नाही ब्रदर. Amen. I think so. We will stop here and I'll continue इथे tomorrow. थांबवतो, उद्या सुरू ठेवतो. हालेलुया. वेदना तुझ्या पाहुनी आहेत कंठ भरुनी. वेदना तुझ्या पाहुनी आहेत कंठ भरुनी. चालत होतो मी अंधारात सैतानाच्या मोहात. चालत होतो मी अंधारात सैतानाच्या मोहात. मुक्ती मला देण्यासाठी, मुक्ती मला देण्यासाठी येशूने फटके घेतले. येशूने फटके घेतले.
भरुनी, वेदना तुझ्या पाहुनी, आहेत कंठ भरुनी. मज पाप्यास्तव स्तंभावरती, मज पाप्यास्तव स्तंभावरती, येशू तू प्राण दिलासी, येशू ने प्राण दिलासी. वेदना तुझ्या